हॅलो फ्रेंड्स, सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण सिमला मिरचीची पातळ भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे मस्तपैकी खलबत्त्यात कुटलेला लसूण, बारीक चिरलेली सिमला मिरची, मोहरी, जिरं, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, मीठ, धणा पावडर, हळद, थोडासा हिंग, थोडं थंड पाणी. कढई ठेवलेली आहे, तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे. आपण 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यात तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी मोहरी आणि जिरं. मोहरी आणि जिरे चांगलं तडतडू देऊया आपण. छान असं तडतडू देऊ. मोहरी जिरं छान असं तडतडत आलेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत लसूण. हे खलबत्त्यात कुटलेला जो लसूण आहे, तुकडे करून घालण्यापेक्षा कुठल्याही भाजीमध्ये छान असं खलबत्त्यात कुटून घेतलेला लसूण छान असा चवदार लागतो कुठल्याही भाजीमध्ये. थोडं टाकणार आहे आपण हिंग. त्यानंतर सिमला मिरची छान अशी परतून घेतल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा तिखट, थोडी हळद, 1 चमचा धना पावडर, थोडंसं धना पावडर अजून टाकलंय. चव छान येते धना पावडरने. ते पण छान करतोय आपण. त्यात थोडं आपण आधी थोडंसं किंचित टाकतोय गार पाणी. गार पाण्याची थोडी उकळी आली थोडीशी उकळी आली की आपण उकळी यायला लागली ना की मग आपल्याला त्याच्यात टाकायचंय थोडं गरम केलेलं पाणी. गरम पाणी का टाकावं? गरम पाण्याने भाजीला छान चव येते. थंड पाणी घालण्यापेक्षा थोडं कोमट केलेलं पाणी जर टाकलं आपण भाज्यांमध्ये तर छान अशी चव येते. चवीनुसार आपण त्याच्यात टाकणार आहोत मीठ. गरम पाणी टाकल्यानंतर बघा लगेच भाजी कशी छान उकळी यायला लागली भाजीला छान अशी. त्यात आपण टाकणार आहोत 2 चमचे हे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. शिजू देऊ झाकण ठेवून. झालेली आहे. आपण झाकण काढून घेऊया. वाव, किती छान. आपण थोडं गरम पाणी टाकल्यामुळे आणि भाजी मिरची छान अशी परतून घेतली तेलामध्ये, त्याच्यामुळे ही भाजी 10 मिनिटात झाली बघा. आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊ. हे बघा फ्रेंड्स, आपली झटपट होणारी सिमला मिरचीची भाजी तयार. किती छान भाजीला रंग आलेला आहे. आपण त्याच्यात थोडंसं गरम पाणी वगैरे टाकल्यामुळे त्याचा रंग छान असा आलेला आहे. छान असं परतून घेतलं मिरची. तर मग फ्रेंड्स, सोन संध्यास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका.